सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. चालू असणारा कठोपनिषद, त्याच्यामध्ये असणारा द्वितीय अध्याय चतुर्थ वल्ली आणि असणारे 5वापर्यंत जे मंत्र आहेत ते संपूर्ण मागच्या पाठाला आपण पूर्ण केले. त्याच्याकरिता आता असणारा तिसरा प्रश्न, ब्रह्मविद्या अध्यात्मविद्या म्हणजे काय. तर ब्रह्मविद्या आणि अध्यात्मविद्या संदर्भात जे काही उपदेश त्या ठिकाणी त्या भगवान यमांनी त्या ठिकाणी नचिकेताला केला, तो संपूर्ण उपदेश आता या ठिकाणी सांगण्याचा त्यांनी पुन्हा पुन्हा प्रयत्न केला. सर्वं खल्विदं ब्रह्म हा मूलभूत वेदांत शास्त्राचा मूलभूत मंत्र कोणता. तर सर्वं खलु इदं ब्रह्म, हे संपूर्ण जे जगत आहे किंवा जे जे आम्ही या सृष्टीवर पाहत आहोत, जे जे ऐकत आहोत, हे सगळं जे काय आहे सर्वच्या सर्व खल्विदं ब्रह्म आहे. सर्वच्या सर्व जे आहे ब्रह्मच आहे. ब्रह्माच्या व्यतिरिक्त इथं अन्य कोणतीच वस्तू नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण 3 प्रकारच्या सत्ता वेदांत शास्त्रामध्ये आपण अंगीकार करतो. एकदम अत्यंत असत सत्ता, दुसरी व्यावहारिक सत्ता आणि एक पारमार्थिक सत्ता. या 3 प्रकारच्या सत्ता वेदांत शास्त्र सांगतात. अत्यंत असत सत्ता म्हणजे कधीच नसते, कायम तिचा अभावच असतो. ती शशशृंगवत, जसं ससा जो आहे, सस्याला आपण म्हटलो सशाला किती सुंदर शिंग आहे, तर ज्याप्रमाणे सशाला शिंग कदापि शक्य नाही आहे का कधी आपण तशी कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही. ते वर उभे आहेत ते त्याचे कान आहेत, ते शिंग नाही. तर ज्याप्रमाणे सशाला शिंग कदापि स्वप्नात सुद्धा शक्य नाही, ते अत्यंत असं सत्ता म्हणजे कदापि जी सत्ता नाहीच, स्वप्नलोकामध्ये सुद्धा नाही, अशा प्रकारची अत्यंत पहिली असत सत्ता जी कधीच अनुभवायला येत नाही किंवा जी कधीच नसते, म्हणून अत्यंत असत सत्ता. दुसरी जी सत्ता आहे त्याला आपण व्यावहारिक सत्ता म्हणतो, ज्याला आपण मिथ्या म्हणतो स्वरूपात. व्यावहारिक सत्ता म्हणजे जोपर्यंत आता जे आपण सगळे आहोत, मी तुम्हाला उपदेश करत आहे, तुम्ही त्या ठिकाणी ऐकत आहात, गुरु शिष्यांना शिकवत आहेत, शिष्य ऐकत आहेत, हा सगळा काय आहे, सगळं व्यवहार क्षेत्रामध्ये चाललेलं आहे. म्हणून ही जी आहे, परंतु ही सत का असत हे आपण सांगू शकत नाही, म्हणून मिथ्या सांगितलं. ब्रह्म सत्यम जगत मिथ्या सांगितलं. मिथ्या म्हणजे मिथद्वंद्वे हा जो धातू आहे, या मिथद्वंद्वे धातूतून मिथ्या या शब्दाची उत्पत्ती होते. म्हणजे काय, एका वस्तूमध्ये 2 वस्तूचा भास निर्माण होणे त्याला मिथ्या म्हणतो. मिथ्या शब्दाचा अर्थ खोटं नाही. मिथ्या शब्दाचा अर्थ एकामध्ये 2 वस्तूंचा भास होणे म्हणजे मिथ्या. अत्यंत असत म्हणजे ते खोटंच आहे. परंतु या ठिकाणी व्यावहारिक सत्तेमध्ये काय बरं, मिथ्या शब्दाने एका वस्तूवर दुसऱ्याचा भास होणे म्हणजे मिथ्यात्व. ती वस्तू ते तेवढं जोपर्यंत भास आहे, भासकालामध्ये भ्रम भास, ती वस्तू काय करते, आपल्याला सत्य अशी भासते. आणि मग त्यामुळे निर्माण झालेला भ्रम आणि त्यामुळे निर्माण झालेलं दुःख हे सगळं काय करतो, आपण अनुभवतो. परंतु ज्यावेळेस वस्तूची सत्यता आम्हाला लक्षात येते, भ्रम निरास होतो,
त्यावेळेस लक्षात येतं की अरे आपण जे काही भ्रमाने ऐकलं होतं, पाहिलं होतं किंवा भ्रमाच्या अनुषंगाने कल्पना केली होती, अरे ते सत्य नाही. सत्य हेच सत्य आहे. ही व्यावहारिक सत्ता त्याला आपण म्हणतो. जोपर्यंत रज्जूवर सर्पाचा भ्रम आहे, कशाने? अज्ञानाने. रज्जूचं परिपूर्ण ज्ञान नसल्यामुळे सर्पाची भ्रम निर्माण झाला. अंधार अवस्थेमध्ये अजून संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि त्या ठिकाणी काय, शेतकऱ्यांनी आपलं काम करता करता एखादी दोरी फेकून दिलेली आहे. सकाळीच तिथे संध्याकाळी झाल्यानंतर मग त्या ठिकाणी काय झालं, भ्रम निर्माण झाला आणि त्या दोरीवर सर्पाचा भ्रम. वास्तविक काय, दोरीच आहे, पण अज्ञान अवस्थेमध्ये दोरीचं ज्ञान नसल्यामुळे सर्पाचा भ्रम निर्माण झाला आणि मग भीती निर्माण झाली. मग लाठी काठी सगळे घेऊन सगळे आले आणि मग बॅटरी किंवा कंदील त्या ठिकाणी घेऊन आले. आणि त्याला त्या दोरीला प्रकाशित केलं. मग लक्षात आला, रे हे सर्प नाही, ही दोरी काय, ज्ञानाने. मूलभूत वस्तूचं ज्ञान झाल्यानंतर भ्रमाचा निराश झाला. तोपर्यंत व्यवहार सगळा झाला. तोपर्यंत काठ्या आल्या, लाठ्या आल्या, मनामध्ये भीती निर्माण झाली. वास्तविक काय, दोरीच आहे. तसं वास्तविक जे आहे हे ब्रह्मच आहे. त्याला आपण व्यावहारिक सत्ता म्हणतो, व्यवहारापुरती. म्हणून व्यवहारामध्ये सगळं आहे. आता मी तुम्हाला उपदेश करेल, तुम्ही ऐकाल, ब्रह्मज्ञान त्याने प्राप्त होणार आहे, हे सगळी व्यावहारिक सत्ता आहे. परंतु ही व्यावहारिक सत्ता केव्हा डिझॉल्व्ह होणार आहे, केव्हा डिलीट होणार आहे? पारमार्थिक सत्तेमध्ये गेल्यानंतरच. जोपर्यंत ब्रह्मज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत व्यावहारिक सत्ता काय आहे, ही डिझॉल्व्ह होत नाही, ती राहतेच. मग तोपर्यंत म्हणजे ज्ञानाग्नी सर्व कर्माने सांगितलं. भस्मसात कुरुते अर्जुन. जोपर्यंत ज्ञानस्वरूप प्रकाश प्रज्वलित होत नाही तोपर्यंत अनेक वर्ष गुहेमध्ये जरी अंधार असला तरी सुद्धा त्या गुहेमध्ये हजारो वर्षाचा जो अंधार आहे, तो ज्या क्षणी त्या गुहेमध्ये एखादा आपण दीप प्रज्वलित करतो तत्क्षणी हजारो वर्षाचा असणारा तो त्या गुहेमधील अंधकार ज्याप्रमाणे नष्ट होतो, त्याप्रमाणे अनादी कालापासून सांगितलंय. अविद्या माया कधीपासून? अनादी अनिर्वचनीय. शास्त्र म्हणतं कधीपासून मायेने त्याला ग्रहण केलं काय माहिती नाही म्हणतं. बरोबर आहे. माया जी आहे ही अविद्या आहे. या अविद्येने ह्या जीवभावाला, जो आत्मभाव आहे त्याला, जीवभावाला कसं ग्रहण केलं, कधी ग्रहण केलं? त्याला अनादी कालापासून शास्त्र म्हणतं. कसं? अनिर्वचनीय. त्याबद्दल काय सांगू शकत नाही. हे दोन उत्तर शास्त्राची आहे त्याच्यात. मग अनादी कालापासून असलेला हा अज्ञान स्वरूप अंधकार, त्या गुहेमध्ये अनादी कालापासून असणारा तो अंधकार ज्या क्षणी त्याच गुहेमध्ये दीप प्रकाशित केला, त्या क्षणी तो अनादी कालापासून असणारा अंधकार ज्याप्रमाणे नष्ट होतो, त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा अंतःकरण रूपी गुहाम प्रविष्ट म्हणतो. आता या मंत्रामध्ये येईल दोन्ही तिन्ही मंत्राच्या माध्यमात. त्या क्षणी, ज्या क्षणी ज्ञानाची प्राप्ती, त्या क्षणी अज्ञानाचा नाश. आणि ज्या क्षणी अज्ञानाचा नाश, त्या क्षणी व्यावहारिक सत्तेचा सुद्धा नाश. म्हणून या निशा सर्व भूतानां तस्याम जागृती संयमी यस्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने, हे सांगितले. म्हणून तो कायम जो ज्ञानी आहे हा जागृत अवस्थेमध्येच आहे आणि अज्ञानी निद्रावस्थेमध्येच आहे. म्हणजे व्यावहारिक सत्ता ही कायम निद्रावस्थेत स्थानीयच आहे आणि पारमार्थिक सत्ता ही नित्य जागृत अवस्थेमध्येच आहे. मग अशा प्रकारे मग त्यानंतर येणारी, म्हणून व्यावहारिक सत्ता म्हणजे एकामध्ये दोघांचा भास, त्याला व्यावहारिक सत्ता आपण म्हणतो. मिथ्या स्वरूपाची, वास्तविक नसणे, टेम्पररी. भातुकलीच्या खेळाचं आपण उदाहरण कायम देतो. ती मुलं जी आहे ते भातुकलीचा खेळ खेळत असताना काय, त्या ठिकाणी भातुकलीचा जो खेळ आहे त्याच्यामध्ये एवढी दंग होतात, तास, अर्धा तास, 1 तास, काय जे काय असेल ते सगळं जे आहे सगळं काय मिथ्या स्वरूपाचंच आहे, खोटंच आहे.
खोट्याच पोळ्या वाटेल, लाटेल, खोटाच भात चित्र त्या चुलीवर शिजवेल, खोटाच चहा बनवेल. हा घेणारा सुद्धा जो दुसरा तिथं खेळणारा आहे तो बालक, तो सुद्धा खोटाच चहा पिईल, खोटीच पोळी खाईल, खोटीच ढेकर देईल. वास्तविक आहे का? वास्तविक नाही आहे. तसंच आहे. यथा स्वप्ने तथा जागृती, त्या ठिकाणी उपदेश अष्टवक्रमणी करतात की ज्याप्रमाणे स्वप्न अवस्था आहे तशीच ही जागृत अवस्था आहे. ज्याप्रमाणे स्वप्नावस्था तुटल्यावर म्हणजे जागृत अवस्थेमध्ये आल्यानंतर जशी संपूर्ण स्वप्न अवस्था मिथ्या स्वरूपाची होती, अरे हे काहीच नाही, हे स्वप्नच होतं, तसंच आहे. यथा स्वप्ने तथा जागृती. ज्याप्रमाणे स्वप्न अवस्थेमध्ये असलेला संपूर्ण तो प्रपंच द्वैतमय आपल्याला स्वप्न अवस्थेतून जागृत अवस्थेमध्ये आल्यानंतर मिथ्या स्वरूपाचा आपण हे काही नाही, हे स्वप्नच होतं हे जाणतो. त्याप्रमाणे हा सुद्धा जो प्रपंच आत्ता आपण करत आहोत, व्यावहारिक सत्ता जी आहे ही सुद्धा त्याचप्रमाणे अगदी स्वप्नवतच आहे. मायामयमिद मखिलम बुद्ध्वा सांगितलं, ब्रह्मपदम तत्प्रविश विदित्वा. शंकराचार्य म्हणून सगळी मायेची दुनिया आहे, मायेने कल्पित केलेलं, भातुकलीचा खेळच आहे हा. जशी ती मुलं त्याच्यामध्ये रममान होतात तसं आपण सुद्धा या संसारामध्ये अत्यंत रममान झालेलो आहोत. आणि म्हणून जसं स्वप्न अवस्थेमधून जागृत अवस्थेमध्ये आल्यानंतर स्वप्नावस्थेमध्ये आपण म्हणतो का तिथं ते सगळं आपण अनुभवत असतो, सुख दुःख सगळं आपल्याला त्या ठिकाणी सुद्धा आपण अनुभवत असतो. आणि मग जागृत अवस्थेमध्ये आल्यानंतर अरे हे काही नाही, सगळं स्वप्न होतं, तसंच आहे ते. हे सुद्धा काय आहे, व्यावहारिक जी सत्ता आहे ती सुद्धा जी सुख दुःख आपण सगळं काय हे अनुभवत आहोत, हे कधीही जागृत अवस्थेमध्ये ज्ञान अवस्था प्राप्त झाल्यानंतर ब्रह्मविद ब्रह्मैव होती, ब्रह्मभावाला एकदा प्राप्त तो गेल्यानंतर मग त्याच्या दृष्टीने म्हणून त्या ठिकाणी ज्ञानाच्या असणाऱ्या योग वासिष्ठामध्ये किती सप्त भूमिका ज्ञानाच्या सांगितल्या. त्याच्यामध्ये असलेला 6व्या आणि 7व्या स्टेपचा किंवा त्या पायरीचा असणारा त्या भूमिकेमध्ये गेलेला त्याच्या दृष्टीने मग काही राहिलं नाही, सर्व ब्रह्मच झालं त्याच्या दृष्टीने. आणि म्हणून तोच सिद्धांत सर्वम कल्पितम ब्रह्म. आणि म्हणजे अशा प्रकारची व्यावहारिक सत्ता, तेवढ्या पुरतं तिचं सत्यत्व आहे, वास्तविक नाही, हे जाणून घेण्यासाठी ही व्यावहारिक सत्ता आहे. आणि मग त्याच्यानंतर येणारी पारमार्थिक सत्ता म्हणजे जी कायम तुम्ही माना किंवा न माना, परमेश्वर आहे हे तुम्ही माना किंवा परमेश्वर नाही हे तुम्ही माना, पण परमेश्वर आहेच. आपल्या मान्याने काही होत नाही. मी आता परमेश्वराला मानत नाही म्हणून परमेश्वर काय नष्ट होणार आहे का? परमेश्वर आहेच, तुम्ही माना न माना. तुम्ही परमेश्वर न मानण्यासाठी सुद्धा तुमच्या अंतःकरणामध्ये जी ऊर्जा आहे ती सुद्धा त्याचीच आहे, त्याच्याविना काही होऊ शकत नाही. चाले हे शरीर कोणाची या सत्ते, कोण बोलवी तो हरिविना. या ठिकाणी सगळं जे काय आहे ते त्याच्यासाठी मूलभूत जी सत्ता आहे, आधारभूत सत्ता आहे, ही ब्रह्माचीच आहे, ब्रह्माच्या व्यतिरिक्त अन्य काही नाही. तेच या सगळ्या आता येणारा 6वा 7वा 8वा त्या मंत्राच्या द्वारे तेच आता सिद्धांत. अध्यात्मविद्या, तिसरा जो प्रश्न आहे अध्यात्मविद्या संबंधात विचारलेला नचिकेतेनं यमाला, तोच प्रश्न या ठिकाणी का आता स्थाणुनिखन न्यायेनं की ब्रह्मच आहे. तिथे हिरण्यगर्भ असो, आदी प्राण असो, अथवा अग्निहोत्रादी अग्निकार्य असो, या सगळ्याच्या मागे असणारी सत्ता कोणाची आहे? ती ब्रह्माचीच सत्ता आहे. ब्रह्माच्या व्यतिरिक्त काही नाही, कारण त्याच्यापासूनच काय झालं, संपूर्ण सृष्टीची रचना झाली. अभिन्न निमित्त उपादान कारण परमेश्वर हा वेदांताचा सिद्धांत आहे. या सगळ्याचं जे आहे जगताचं अभिन्न निमित्त आणि उपादानकार कोण? परमेश्वरच आहे. निमित्त म्हणजे परमेश्वरानेच, कुंभकार काय झाला? निमित्त कारण झाला.
आणि उपादान कारण मृत्तिका, मृत्तिकेपासून घट बनवला. घटामध्ये अनिश्चित काय आहे? मृत्तिकाच आहे. आणि बनवणारा कोण? निमित्त कारण कुंभार आहे. यद्यपि या उदाहरणामध्ये हे दोघं यद्यपि भिन्न असले तर पण मुख्य जे उदाहरण आहे त्याच्यामध्ये काय अभिन्न सांगितलं आहे. निर्माण करणारा सुद्धा परमेश्वर आणि ज्याच्यापासून निर्माण केलं मृत्तिका तो सुद्धा परमेश्वरच आहे. म्हणजे परमेश्वराच्या व्यतिरिक्त इथं काही नाही. म्हणून नारायण सुक्तामध्ये त्यांनी सांगितलं काय? अंतर्बहिश्च तत्सर्वं व्याप्यम नारायण स्थित. आत बाहेर सर्वत्र एक मात्र नारायणच आहे. त्या नारायणाच्या व्यतिरिक्त अन्य काही नाही. हाच दृढ सिद्धांत. म्हणून ती पारमार्थिक सत्ता, परमेश्वराचीच सत्ता, परमेश्वराच्या व्यतिरिक्त अन्य काही नाही. तोच मूलभूत आधार. या सगळ्याचा मूलभूत आधार काय? संपूर्ण सृष्टी जी आहे ती कशावर आहे? त्याच्यावर. मयाध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम. गीतेमध्ये सांगितलं माझ्या अध्यक्षतेखालची, माझ्या विना काहीही, वृक्षाचं पानसुद्धा जे आहे ते सुद्धा हलू शकत नाही हे सांगितलं. मग अशा प्रकारे तोच परमेश्वर, तेच ब्रह्मतत्व तत् अभिन्न आहे. म्हणून निमित्त आणि उपादान कारण. परमेश्वराला वाटलं स ऐक्षत बहुश्याम्ये प्रजायेती सतपोतप्यत सतपस्तप्त्वा. ऐक्षत त्याने विचार केला. विचार दगड नाही करत. जी सजीव वस्तू आहे सजीव वस्तूत विचार करते. काहीतरी ज्याच्यामध्ये चैतन्य आहे चैतन्यवान वस्तूत विचार करते, दगड विचार नाही करत. म्हणून त्याने काय केला? विचार केला. काही नव्हतं. काय भगवंतांनी विचार केला की काही नाही, आता मी काय करतो? बहुश्याम्ये प्रजायेती सतपोतप्यत सतपस्तप्त्वा इदगम सर्वम असृजत सांगितलं. त्याने अशा प्रकारे तप केल्यानंतर काय केलं? संपूर्ण जगताची निर्मिती त्याने केली. म्हणजे काय? मग कशी निर्मिती केली? तस्मात् आत्मनः आकाश संभूत. आकाशाद वायो, वायो अग्निः, अग्ने आपः, अद्य पृथिवी, पृथिव्या औषधयः, औषधीभ्यन्नम, अन्नात् पुरुषः सांगितलं. हा सृष्टीचा क्रम सांगितला. तस्मात् आत्मनः आकाश संभूत. पहिली सृष्टी जी केली ती आकाशाची केली. मग स्थूल स्थूल स्वरूपाने सूक्ष्म, अत्यंत सूक्ष्म आकाश. नंतर थोडंसं त्याच्यामध्ये स्पर्श निर्माण झाला, वायू. तेज निर्माण झाला, अग्नी. अधिक जड झाली, पाणी. त्यापेक्षाही जड, पृथ्वी. नंतर औषधय. सगळं खायची व्यवस्था पहिली केली. आपण सगळे जे चिंतित असतो सकाळपासून रात्रीपर्यंत काय खायला मिळेल, कसं काय होणार, तर परमेश्वराने पहिली खायची व्यवस्था केली. मग जीवाची निर्मिती केली. पृथिव्या औषधः, औषधीभ्यन्नम, औषधी आणि अन्न याची पहिली सृष्टी केली. आणि मग अन्नात पुरुषः, मग अन्नापासून पुरुषाची निर्मिती. जे आपण खातो त्याच्या असताना त्या ठिकाणी 7 विभाग, 7 धातू होऊन त्याच्यामध्ये वीर्य, योनी आदिच्या अनुषंगाने शरीराची निर्मिती. म्हणजे अन्नापासूनच निर्मिती. म्हणून पहिली खाण्याची व्यवस्था, मग जीवाची व्यवस्था. मग आपल्याला काळजी लागते कसं होणार, कसं नाही. परमेश्वराने पहिली व्यवस्था तीच केली. पहिलं दूध येतं गाईला, मग वासराची निर्मिती. हा सगळा सृष्टीचा क्रम. म्हणून हे सांगायचं तात्पर्य काय? सगळं जे आहे अभिन्न, निमित्त, उपादान कारण परमेश्वर. म्हणजे काय? परमेश्वराच्या व्यतिरिक्त अन्य काही या ठिकाणी नाही. हेच सांगण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न उपनिषद आपणास करतात. आणि म्हणून तो जो असणारा नचिकेताचा मला प्रश्न, ती अध्यात्मविद्या, ब्रह्मविद्या मला सांगा. ती ब्रह्मविद्या सांगितल्यानंतर पुन्हा यद्यपि तर सांगून टाकली 3ऱ्या वल्लीमध्ये, परंतु 4थ वल्लीमध्ये पुन्हा तिला आता या सगळ्या मंत्रांच्या द्वारे ती ब्रह्मविद्या जे तू काय कर्म करत आहे, हिरण्यगर्भाच्या अनुषंगाने, प्राणस्वरूपाने, आदिती रूपाने,
अग्निहोत्रादी अग्निरूपाने हे जे 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 काही चाललेलं आहे ते सगळं सर्वे तस्मिन प्रतिष्ठितम, तस्मिन म्हणजे त्या ब्रह्मामध्ये सगळं जे काय आहे त्या ब्रह्मामध्येच प्रतिष्ठित आहे. आणि म्हणून येन ज्ञातेन सर्वमिदं विज्ञातं भवतीति, त्याचं एकदा ज्ञान झाल्यानंतर बाकी कशाचंही ज्ञान प्राप्त करून घेण्याची गरज पडत नाही. कारण काय कळतं, मूलभूत वस्तू काय. सोनं एकदा कळल्यानंतर दागिन्याची किंमत राहत नाही. सोनार सोनं पाहतो, किती सोनं आहे, सोन्याचा भाव करतो, आकाराचा नामरूपाचा भाव नाही करत. कशाचा भाव करतो, तर सोनं सोनं काय आहे, सोन्याचा त्या ठिकाणी तो भाव करतो. त्या ठिकाणी पुजारी होता छानपैकी, अतिशय शांत श्रद्धावान युक्त असणारा, आणि काही कारणास्तव त्या ठिकाणी देवालयामध्ये चांदीची देवाची पूजा वगैरे छानपैकी करतोय, आणि काही कारणास्तव त्या ठिकाणी दरिद्रता प्राप्त झाली. आता काही कुठनं पैसा येईना, काही होईना, अशा अनुषंगाने आता काय करावं. अत्यंत परंतु श्रद्धावान, अरे परमेश्वराने माझ्यावर काय हे दिवस आणले, एक दिवस काहीतरी आपण व्यापार करावा, पण धनसंचय कुठनं येणार, असा प्रश्न करला असता. अरे आपण काय करू, हे चांदीचे देव आहेत, हे चांदीचे देव सोनाराला देऊन त्या बदल्यात पितळे देव घेऊ. पूजा तर करायचीच आहे, पण आर्थिक चंचन एवढी आहे की मग काय करावं. म्हणून ते घेऊन सोनाराकडे गेला. गणपती होता, उंदीर होता. गणपती पहिला दाखवला, गणपतीचे एवढे पैसे मिळतील, 100च रुपये मिळतील असं म्हणला. आणि मग भाविक होता बिचारा अत्यंत, उंदीर दाखवला, उंदराचे 200 रुपये मिळतील. अरे गणपतीपेक्षा उंदराचे पैसे जास्त कसे काय. सोनार म्हणतो की मी त्याच्यामध्ये असणारी चांदी पाहतोय, नामरूप पाहत नाही. चांदीचे पैसे किती होतील ते पाहतोय. तसं या संपूर्ण जगतामध्ये काय जे तत्व आहे, ते तत्व जे आत्मज्ञानी आहे ते तत्व पाहतात. तत्व काय, ब्रह्मच आहे. ब्रह्माच्या व्यतिरिक्त अन्य काही या ठिकाणी नाही. सर्वम खल्विदम ब्रह्म, हे सगळं जे काय आहे म्हणून अभिन्न निमित्त उपादान कारण परमेश्वर, परमेश्वरापासूनच, परमेश्वराच्या व्यतिरिक्त इतर अन्न काही नाही. आम्ही पाहतोय म्हणून आम्हाला नाम आणि रूपामध्ये आसक्ती निर्माण झालेली आहे. म्हणून आम्ही पाहतो हे जगत आहे, हा घर आहे, हा अमुक आहे, हा तमुक आहे, श्याम आहे, राम आहे, एक्स आहे, झेड आहे, हे नामरूपाची आमची आसक्ती. परंतु ज्याची ब्रह्मदृष्टी ज्याला झालेली आहे त्याला काय, त्याला सगळं ब्रह्मच पाहत होतो. म्हणून एकनाथ महाराज त्या ठिकाणी असणारी जी कथा आहे, ते गाढव त्या ठिकाणी अत्यंत उन्हामध्ये असताना ती असणारी गंगा रामेश्वरला घेऊन जात असताना हरिद्वारवरून तिथं ब्रह्मभावाने सर्वम खल्विदम ब्रह्म वाळवंटामध्ये तडफडत असताना ती असणारी काशीची गंगा त्याला पासतो. हा वासुदेव सर्वम, हा सिद्धांत हा जीवनामध्ये ज्यांनी उतरवला ते ब्रह्ममय झाले. म्हणून अशा प्रकारे हा सिद्धांत पुन्हा पुन्हा वेदांताच्या माध्यमातून, उपनिषदांच्या माध्यमातून पुन्हा पुन्हा सर्वम खल्विदम ब्रह्म हा सिद्धांत दृढ करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतात. आणि मग त्या अनुषंगाने या ठिकाणी आता 6वा 7वा कालच्या पण मंत्रातून तेच सांगण्याचा प्रयत्न केला की जे काय आहे ब्रह्मच आहे, ब्रह्माच्या व्यतिरिक्त अन्य काही नाही. मग हा जो सिद्धांत आहे हा अगदी आपल्या डोक्यामध्ये, अंतःकरणामध्ये प्रिंट करून ठेवायचा. काय, अभिन्न निमित्त उपादान कारण परमेश्वर, हा जो आहे हा वेदांत शास्त्राचा मूलभूत सिद्धांत आहे. हे सगळं जे काय आहे हे सगळं काय, सगळं ब्रह्मच आहे, ब्रह्माच्या व्यतिरिक्त काही नाही. निमित्त कारण म्हणजे बनवणारा सुद्धा तोच, नुसता बनवणारा नाही, तो स्वतःच त्या स्वरूपामध्ये प्रगट होणारा उपादान कारण सुद्धा परमेश्वरच आहे. परमेश्वराच्या व्यतिरिक्त अन्य काही नाही. म्हणजे त्या खांबातून मधून सुद्धा काय, तोच प्रगट झाला, तोच आहे सर्वत्र. हे काय करायचं, हे पुन्हा पुन्हा दृढ करण्याचा प्रयत्न करण्यासाठी हे सगळे आता येणारे मंत्र आहेत ते या ठिकाणी तेच सांगतात. काय म्हणतात, ज्या प्रत्यय असणारा 6वा असणारा मंत्र चतुर्थवल्ली द्वितीय अध्याय. काय म्हणतात, ज्या प्रत्येकात्म्याचा येथे ईश्वर भावाने निर्देश केला आहे, इथे ईश्वर भावाने त्या ठिकाणी हिरण्यगर्भ त्या ठिकाणी निर्माण झाला, आणि हिरण्यगर्भापासून संपूर्ण पुढची ब्रह्मापासून आला, म्हणून त्याच्या नाभिकमलातून
पाहिलं आपण तिथे चित्रामध्ये पाहतो आपण भगवान विष्णू क्षीरसागरामध्ये शयन केलेला आहे आणि नाभी कमलातून ते कमल आलेलं आहे आणि त्याच्यातून त्या ब्रह्माची निर्मिती झालेली आहे आणि त्याच्यापासून पुढे सृष्टीची निर्मिती. म्हणजे मूल कुठे? मूल परमेश्वरच आहे तिथे त्याचं. त्या अनुषंगाने ते सगळं डिझाईन वगैरे काय चित्र वगैरे त्या ठिकाणी काढले त्यांनी. असो, म्हणून या सगळ्या प्रत्येक आत्माचा काय ईश्वर भावाने त्या ठिकाणी कोण? ब्रह्म. हा, ज्या प्रत्येक आत्माचा येथे ईश्वर भावाने म्हणजे हिरण्यगर्भ भावाने निर्देश केला आहे तो सर्वांचा अंतरात्मा आहे, तोच ईश्वर. इथे सर्वांचा अंतरात्मा सगळ्यांमध्ये असणारा कोण आहे? तो एकच परमेश्वर आहे. त्या परमेश्वराच्या व्यक्त बाकी काही नाही. आत्मतत्व सर्वत्र एकच आहे, त्याच्यामध्ये बदल काही नाही. ते सांगण्याचा प्रयत्न केला. काय म्हणतात? 6व्या मंत्राच्या द्वारे म्हणतात यः पूर्वं तपसो जातमद्य पूर्वमजायत गुहां प्रविश्य तिष्ठन्तं यो भूतेरभि व्यपश्यत एतद्वैतत्. अशा प्रकारे काय जो मोक्ष आहे तो काय प्रथम काय तपामुळे ज्ञानादी लक्षणाने उत्पन्न झाला. त्यांनी काय केलं? तप केलं. तपसा ब्रह्मभिजिज्ञासस्व सतपोतप्यत सतपस्तप्ता. अशा प्रकारे कोणत्या तपाच्याद्वारे? मग त्या तपाच्याद्वारे ज्याने ज्ञानादी लक्षणं अमानित्व अदंबित्व अहिंसा क्षांती आर्जवम हे सगळं जे आहे दैवी गुणसंपत्ती सात्विक गुणसंपत्ती त्यांनी काय केलं? त्या ठिकाणी तपाच्याद्वारे करून हे सगळं श्रवण मन निधिध्यासना सगळं जे काय आहे आहार शुद्धी वगैरे सगळ्याच्याद्वारे ते काय ते तपाने ते ज्ञान प्राप्त करून घेतलं. कोणतं? सात्विक गुणसंपत्ती दैवी गुणसंपत्ती त्या ठिकाणी त्यांनी प्राप्त करून घेतली. मुमुक्षुने प्रथम तपामुळे ज्ञानादी लक्षणाने उत्पन्न झालेल्या हिरण्यगर्भाची जो जलाधी संपूर्ण भूतांपूर्वीच उत्पन्न झालेला आहे, जो सर्वांच्या आधी उत्पन्न झालेला तो हिरण्यगर्भ काय? त्यास बुद्धिरूपे गुहेमध्ये पाहतो तोच हिरण्यगर्भ या ठिकाणी त्या ज्ञानादी लक्षणांनी युक्त झाल्यानंतर दैवी गुणसंपत्ती निर्माण झाल्यानंतर तोच सर्वप्रथम कोण? तो हिरण्यगर्भ. त्या हिरण्यगर्भालाच या ठिकाणी काय या बुद्धिरूप गुहेमध्ये बाकी काही नाही, तो एकच आहे. अशा प्रकारे जो पाहतो त्या ब्रह्मास पाहतो किंवा निश्चित हे आणि काय नुसता पाहत नाही, तो जाणतो. कोणत्या स्वरूपाने? निश्चित. इथं जो हिरण्यगर्भ आहे तेच ब्रह्मतत्व आहे. नुसतं पाहणं नाही. म्हणजे या सगळ्यात जी सृष्टी आहे या सृष्टीच्या अनुषंगाने जो हिरण्यगर्भ ब्रह्मा, तो हिरण्यगर्भ ब्रह्मा म्हणजेच कोण? तेच ब्रह्मस्वरूप आहे. अशा प्रकारे त्या हिरण्यगर्भाला म्हणजे त्या ब्रह्माला तो ब्रह्मभावाने म्हणजे हे संपूर्ण जे जगत दिसत आहे या संपूर्ण जगताला कोण? तो साधक कोण? की ज्याने ही दैवी गुणसंपत्ती प्राप्त केलेली आहे, सत्वगुणसंपत्ती ज्याची प्राप्त झालेली आहे, विवेक वैराग्य ज्याच्यामध्ये निर्माण झालेला आहे, तो असणारा साधक सर्वत्र आता काय ते ब्रह्म जाणण्याचा प्रयत्न करतो. निश्चित हे सर्व काय आहे? ब्रह्मच आहे. ब्रह्माच्या व्यतिरिक्त अन्य काही नाही. अशा स्वरूपाने सर्वत्र त्याची काय होती? ती ब्रह्मदृष्टी या साधकाची झालेली असते. अशा प्रकारे कोण? की ज्याच्यामध्ये ही दैवी गुणसंपत्ती प्राप्त झालेली आहे त्या साधकाच्या अंतःकरणामध्ये अशा प्रकारे ब्रह्मदृष्टी निर्माण होते. हे सांगण्याचा प्रयत्न 6व्या मंत्राच्या द्वारे केला. काय म्हणतात आचार्य? य प्रत्यगात्म ईश्वर भावेन निर्दिष्ट स सर्व आत्मा इति एतद् दर्शयति. ही काय म्हणतात? पूर्वीच्या मंत्रात ईश्वर रूपाने ज्याचा प्रत्येक आत्माचा पूर्वीच्या मंत्रामध्ये याच्यापूर्वी जो मंत्र झाला 5वा मंत्र काय? ये इमं मद्वदं वेद आत्मानं जीवमंतिका. त्या पूर्वीच्या मंत्रामध्ये काय ईश्वर रूपाने ज्या प्रत्येक आत्माचा निर्देश केला म्हणजे प्रत्येकाच्या अनुषंगाने आपल्या जीवात्मा किंवा प्रत्येक शरीरामध्ये असणारा जो आत्मा तो आत्मा काय ईश्वर रूपानेच तो ईश्वरच आहे. ईश्वराच्या व्यतिरिक्त अन्य काही नाही. म्हणून प्रत्येक आत्माच्या रूपाने निर्देश केला तो सर्वात्मा आहे. तो सर्वात्मा घटाकाश मठाकाश याचं उदाहरण कायम आपण देत आलो. काय आकाशच आहे, परंतु नामरूपाने असणाऱ्या घटाच्या आकृतीने ज्यावेळेस परिच्छिन्न झालं त्यावेळेस त्याला आम्ही घटाकाश म्हटलो. तसं आत्माच आहे, परमात्माच आहे, परंतु या नामानुरूपाच्या अनुषंगाने ज्या
परिच्छिन्न झालं तेव्हा त्याचा संबंध म्हटलो स्वामीजी, राम, श्याम तेच सांगण्याचा प्रयत्न केला. पूर्वीच्या मंत्रात ईश्वर रूपाने ज्या प्रत्येकात्माचा निर्देश केला तो सर्वात्मा आहे. ज्या प्रत्येकात्माचा यद्यपि प्रत्येकात्म्याच्या स्वरूपाने जरी निर्देश केला तरी सुद्धा तो कोण आहे? तो प्रत्येकात्मा म्हणजे सर्वात्मा. ईश्वर जो आहे तो सर्वात्मा आहे हे या मंत्रात दाखवले आहे. जो मुमुक्षू काय ज्ञानस्वरूप जे तप त्याने काय केलं? जो मुमुक्षू आहे त्या मुमुक्षूने काय केलं तर ज्ञानस्वरूप जे तप आहे म्हणजे अमानित्व, अदंभित्व आदी ज्यांनी संपूर्ण दैवी गुणसंपत्ती प्राप्त केलेली आहे असा मुमुक्षू, जो मुमुक्षू ज्ञानस्वरूप जे तप त्यापासून म्हणजे परब्रह्मापासून तो जे परब्रह्म आहे त्या तपाने काय केलं त्यांनी? त्या तपापासून काय म्हणजे परब्रह्मापासून प्रथम उत्पन्न झालेल्या सर्व भूतांच्या प्रारंभी उत्पन्न झालेला तसेच देवादी शरीरांची उत्पत्ती करून सर्व प्राणीमात्रांच्या हृदयरूपी गुहेमध्ये राहणाऱ्या व कार्यकरण संघाताने सर्व शब्दादी विषयांचा अनुभव घेणाऱ्या अशा हिरण्यगर्भास जो परब्रह्म समजतो तो हे ब्रह्म जाणतो. अशा प्रकारे सगळ्यामध्ये अनुस्यूत असणारं जे चैतन्य आहे प्रत्येकाच्या गुहेमध्ये हृदयरूपी गुहेमध्ये असणारं जे तत्व आहे ते तत्व काय आहे? ते तत्व दुसरं काही नाही. हिरण्यगर्भ रूपाने असणारं तत्व ते तत्व म्हणजेच काय? तेच ब्रह्म. अशा प्रकारे काय जो जाणतो तो वास्तविक काय आहे? तोच तो परमात्मा किंवा त्याची जी दृष्टी आहे ती सर्वत्र सर्वं खल्विदं ब्रह्म या न्यायाने त्याची सर्वत्र ब्रह्मदृष्टी होते. किंवा अशा प्रकारे जो साधक आपल्या जीवनामध्ये काय अमानित्व, अदंभित्व आदी दैवी गुणसंपत्ती प्राप्त करतो तोच साधक किंवा त्याच साधकास अशा प्रकारे ब्रह्मदृष्टी प्राप्त होते की तो सर्वत्र एकच ब्रह्म पाहतो. हे या सर्वसाधारण मंत्राचा तात्पर्य निर्णय या ठिकाणी करून 7व्या मंत्रामध्ये 8व्या मंत्रामध्ये तोच सगळं आता पुढे सगळं जी दृष्टी केली प्राणमय असणारी दृष्टी ते सुद्धा ब्रह्म आहे. अग्निमय दृष्टी पुढच्या मंत्रामध्ये प्राणमयाच्या अनुषंगाने सांगितलं. त्याच्यापुढं हिरण्यगर्भ अग्नी मंत्राच्या अनुषंगाने सांगितलं. त्या ठिकाणी असणारी जी दृष्टी आहे ती ब्रह्मदृष्टीच आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी जो अशा प्रकारे ब्रह्मदृष्टी करतो त्याला वास्तविक ते कार्यकारण संघात जो आहे किंवा ते कार्य जे आहे त्या कार्यामध्ये सुद्धा काय तो ब्रह्मच पाहतो. म्हणून ब्रह्मार्पणम ब्रह्महवी ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिना. त्याची सर्व जी कर्म आहे अशा प्रकारे ज्याची दृष्टी होते त्याचं फलित काय? तर त्याचं फल ब्रह्मकर्म समाधिना. त्याची सर्व कर्म जी आहेत ती का दृष्टी करावी? ते ही दृष्टी करण्यामागचा उद्देश तेच. त्याची सर्व कर्म ब्रह्मस्वरूपच होतात. आणि एकदा सगळं हे सर्व ब्रह्मस्वरूप झाल्यानंतर तिथं कुठल्याही प्रकारचं मग कार्यकारणभाव जो आहे हा राहत नाही. हे कळण्याकरता या सगळीकडे ब्रह्मदृष्टी प्राप्त व्हावी या अनुषंगाने सगळे मंत्र या ठिकाणी सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्याच्या पुढचा असणारा 7वा मंत्र त्याचं विशेष व्याख्यान उद्याच्या पाठामध्ये पाहणार आहोत. ओम तत्सत.